पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. जो बुन से गई वो हौद से नहीं आएगी. चुका करून वारंवार माफी मागणाऱ्याला माफीवीरच म्हणावे लागेल. आमदार गायकवाडांच्या दिलगिरीनंतर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेलकेंची टीका. आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना केलेली शिवीगाळ ही अतिशय संतापजनक आणि चीड आणणारी आहे. त्याचबरोबर गोविंद पानसरे यांच्या बाबतीतही त्यांनी केलेलं वक्तव्य हे अतिशय चुकीचे आणि त्यानंतर त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली. जो बुन से गई वो हौद से नहीं आएगी असं म्हणत आमदार संजय गायकवाड हे वारंवार चुका करून दिलगिरी व्यक्त करतात, माफी मागतात. त्यामुळे त्यांना माफीवीर म्हटलं पाहिजे अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेलके यांनी केली आहे. बून से गई व हौद से नहीं आती. मुळात आमदार गायकवाड यांनी ज्या अश्लील अश्लाघ्य भाषेमध्ये अतिशय चीड आणणारी अशा प्रकारची शिवीगाळ ही प्रशांतजी आंबी यांच्या आईविषयी, बहिणीविषयी केलेली आहे. ती ऐकल्यानंतर कोणाच्याही तळपायाची आग ही मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर कॉम्रेड गोविंदजी पानसरे यांच्या संदर्भातही अतिशय चुकीचं वक्तव्य आहे. तसंच छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख हा त्यांनी सुद्धा केलेला आहे. हे सगळं बोलल्याच्या नंतर आता ज्यावेळी कारवाई होईल अशी भीती वाटते त्यावेळी मग माफीनामा थातुरमातुर हा त्यांनी मागितलेला आहे आणि ही काही पहिली वेळ त्यांची नाहीये. याआधी जर आपण इतिहास पाहिला तर याआधी अशा अनेक चुका त्यांनी केलेल्या आहेत. अनेक वेळा चुकीची वादग्रस्त वक्तव्य करायची आणि नंतर कारवाईच्या भीतीपोटी माफी मागायची. माणूस कोणाला म्हणायचं, एकदा जर चुकला तर त्याला माणूस म्हणता येईल, परंतु वारंवार चुकीची वक्तव्य करून मग कारवाईच्या भीतीपोटी वारंवार माफी मागणाऱ्याला माफीवीर नाही म्हणणार तर काय म्हणणार.